स्थळाचं त्या ठिकाणी ड्रोनद्वारे पाहणी केली असा बदनाम करण्याचा असू शकतो। त्यांच्या घराभोवती ड्रोननं घिरट्या घातल्या, त्यामुळे मराठा आंदोलन ही गोष्ट आहे 1 जुलैच्या रात्रीची 8 ते 10 दरम्यानची। तर असं काय झालं या रात्री की ही गोष्ट खूप व्हायरल झाली। तर मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या आंतरवाली सराटी या गावात तारक म्हणजे आंतरवालीचे जे सरपंच आहेत त्यांच्या शेतात डब्बा पार्टी चालू असताना जरांगे पाटील व त्यांचे मित्र सोबत डब्बा पार्टी करत असताना त्यांना वर ढगात एक चमचमणारं काहीतरी दिसलं। त्यानंतर त्यांनी ते जरांगे पाटलांना दाखवलं। त्यानंतर ते जरांगे पाटलांनी बघितल्यानंतर त्यांनी असं समजलं की हा तारा किंवा विमान किंवा एखाद्या कारखान्याचा लाईट असू शकतो। त्यानंतर त्यांनी तो विषय तिथल्या तिथं सोडून दिला। त्यानंतर परत 12 ते 1 दरम्यान आंतरवाली सराटी या गावात 12 ते 1 दरम्यान परत एक ड्रोन त्यांच्या आजूबाजूला फिरताना त्यांना दिसून आला। त्यानंतर त्यांनी जरांगे पाटलांना कळवलं। त्यानंतर जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय आणि आपले जे व्हिडिओ ते सोशल मीडियावर अपलोड करून जो आपल्या समाजाचे आपले पॉप्युलर झालो त्याला कुठेतरी कमी करायचं असा उद्देश काहीतरी असू शकतो। तर त्यांच्या गावातल्या लोकांची प्रतिक्रिया ही आहे की जरांगे पाटलांना झडपलक सुरक्षा देण्याची गरज आहे, कारण जरांगे पाटील यांच्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय। नेमका विषय काय झाला मित्रांनो, तर ही गोष्ट होती 1 जुलैच्या रात्रीची। जरांगे पाटील डबा पार्टी करत असताना त्यांच्या शेतातल्या गच्चीवर म्हणजे तिथले सरपंच जे आहेत ते तारक त्यांच्या शेतातल्या घरावर डबा पार्टी करत असताना काही ड्रोन निदर्शनास आले व गावातल्या गावकऱ्यांनी सांगितले की गावात याच्या आधी पण अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे। असे ड्रोन मागच्या काही 8-10 दिवसात पण फिरत होते। त्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना तक्रार दिली। त्यानंतर तिथले सरपंच आंतरवालीचे त्यांनी असं सांगितलं की जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असू शकतो आणि जरांगे पाटील यांनी न्यूजला बोलताना असं सांगितलं की कुणाचा काही डाव असू शकतो की माझ्यावर काहीतरी करायचं, माझा व्हिडिओ बनवायचा आणि व्हायरल करायचा सोशल मीडियावर आणि माझ्या समाजात जो माझा म्हणजे मान उंचवून आहे ती कुठेतरी खाली करायची, अशा पद्धतीचा काहीतरी डाव असू शकतो असं जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। तर आता बघूया नंतर काय होतंय। त्यानंतरचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल।